सर्वज्ञाचा जन्म जसा आमच्या घराण्यामध्ये झाला, अत्यंत आनंदाचं वातावरण आमच्या घरामध्ये आलं. आमच्या घराण्याचं एक जे त्याला म्हणता आनंदाचा पारावर राहिला नाही, कारण की तो इतका गोंडस लहानपणी दिसायला होता की सहज कोणी त्याला पाहिल्यानंतर त्याच्यावर निस्सीम प्रेम करेल. वाहतो या इथे ज्ञानरूपी झरा, प्रार्थना ऐकुनी भाग्य आले घरा. विद्यासे जिथे लक्ष्मी वसे तिथे, देसी तू जना अखंड सुख संपदा. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा या दिवशी आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले. याआधी शांभवी आणि श्रावणी या जुळ्या मुली, त्यानंतर सर्वज्ञ. शांभवी आणि श्रावणींनी मला मातृत्व दिले. कुठल्याही स्त्रीला तिचा महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण म्हणजे तिला मिळालेलं मातृत्व, ते मला शांभवी श्रावणीने दिलं आणि त्याचबरोबर सर्वज्ञने मला पूर्णत्व दिले. सर्वज्ञ याच्या येण्याने आमच्या घरामध्ये खूप आनंद, उत्साह असं वातावरण होतं. शांभवी श्रावणीला हक्काचा भाऊ मिळाला आणि त्याच्या येण्याने सगळं घर पूर्ण आनंदमय झालं. मूर्त मन मंदिरी नित्य राहो तुझी, सिद्धी यावी साधनेने घडू दे सेवा हाच वरदे. हे शारदे मूर्त मन मंदिरी नित्य राहो. सर्वज्ञाचा जन्म जेव्हा झाला त्यावेळेस एवढा हर्ष आणि आनंद झाला होता की ते शब्दात सांगता येण्यासारखं नाही आहे. कारण की तो एक दैवी रूपात आमच्या कुटुंबात आला. विशेष म्हणजे मला 2 मुली आहेत, त्या सोन्यासारख्या आहेत. त्यात अजून दुग्ध शर्करा योग म्हणलं की सर्वज्ञ त्यात आला. आणि विशेष गोष्ट म्हणजे सर्वज्ञ लहानपणापासून खोडकर, मस्तीखोर आणि विशेष म्हणजे त्याच्याबरोबर वेळ कसा जातो हे कळत नव्हतं. आणि लहानपणीची एक आठवण त्याची सांगतो की दिदीताई जशा शाळेत जायच्या तशी त्याला शाळेत जायची इच्छा असायची. आयुष्य एक ओवीर साल साकार 3 वर्ष जे आनंद. लाखात एक ऐसे विशेष नंदनवन जणू घर अवघे. नाही दिशात कीर्ती उदंड कर जोडुनी यशही युहे. वाढताना पुण्य राशी घडू दे सेवाच वरदे. हे शारदे बाळाची चाहूल लागली आणि तेव्हापासूनच तो माझा कान्हा झाला. कान्हा म्हणून सगळ्यांना तो परिचित झाला. सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा, सर्व काही ज्ञात असलेला असा तो परमेश्वर भगवंत. आणि त्या भगवंताचं नाव सतत मुखात यावं म्हणून मी त्याचं नाव सर्वज्ञ असे ठेवले. शारदा शारदा भुज वदना वदनाम्बुजे. सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. माझं जीवनाचं सार्थक झाल्यासारखं मला वाटतं. माझ्या जीवनामध्ये सर्वज्ञासारखा मला नातू मिळाला. त्याच्यासाठी मी फक्त 4 ओळी जे मी दरवेळेस त्याच्यासाठी गात होतो ते पुन्हा आता गातोय. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले, जहाँ गम भी ना हो
आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले, एक ऐसे गगन के तले. हीच इच्छा आहे की त्याला असं उदंड आयुष्य लाभावं. आणि हे मी जे 4 शब्द ते सडले ते माझ्या जीवनाचं मी कर्तव्य समजतो. आतापर्यंत त्यांनी अनेक रूप धारण केले, अनेक वेशभूषा त्यांनी साकारल्या. त्यातली महत्वाची वेशभूषा म्हणजे दत्त. एक हरिनाम सप्ताह होता, सगळीकडे घरगच्च अशी गर्दी होती आणि करवीर कुलाचे शंकराचार्य हे तिथे होते. त्यांचे प्रवचन चालू असताना अगदी मधोमध दत्त रूपात सर्वज्ञाची एंट्री झाली आणि त्याला हात धरून त्यांनी छानपैकी गुरुजींनी बसवलं शंकराचार्यांच्या शेजारी. म्हणजे त्याचा तो खूप महत्वाचा त्याच्या आयुष्यातला प्रसंग म्हणा. त्यानंतर शंकराचार्यांनी नरसिंहस्वामी सरस्वतींच्या पादुकांवरील 3 फुलांनी त्याला त्याच्या डोक्यावर ठेवले, 2 कानावर ठेवले, असा त्याची पूजा केली आणि पाठीवर थोपटले. आणि अभ्यासाच्या बाबतीत म्हणावं तर मी त्याला नेहमी रागवायचो, अरे बाबा अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. त्यांनी ऑलिम्पियाडच्या 3 याच्यात म्हणजे एनरोल केलं स्वतःला की बाबा मला परीक्षा द्यायची आहे. पण असं झालं की परीक्षा दुसऱ्या दिवशी, पण पोराला विचारलं अभ्यास झाला का, हो झाला बाबा. क्वेश्चन विचारले, उत्तर येत होते, पण मला आश्चर्य वाटायचं की हा अभ्यास कधी करतो. आणि त्याचा जेव्हा ऑलिम्पियाडचा रिझल्ट आला त्यावेळेस त्याला 3 सब्जेक्टमध्ये गोल्ड मेडल मिळालं. आणि त्यावेळेस मला खरंच वाटलं की पोरगं हे दिव्य आहे, साधन आहे. तो अभ्यास कधी करतो माहीत नाही, खेळण्यात अभ्यास होतो, हसत खेळत अभ्यास करतो. त्याच्याकडे पाहिल्यावरती आम्हाला ज्वलंत असल्यासारखं वाटतं. तर सर्वज्ञ हा खरंच एक दैवी आत्मा आहे हे आम्हाला पदोपदी जाणवतं. गोडस होता तो लहानपणी की बस 2 महिन्याचं झाल्यानंतर त्याला कोणी म्हणत नव्हतं की 2 महिन्याचा आहे म्हणा. इतकं सुंदर होता कृष्ण, आम्ही त्याला कानाच म्हणतो. शुभतेचा मंत्र गवसला, आशीर्वचनाचा चैतन्य सोहळा. सर्वज्ञाच्या येण्याने आम्हाला हक्काचा भाऊ भेटला राखी बांधायला. तो आमच्यासोबत मस्ती पण करतो, पण तो तेवढाच आमच्याशी खूप पॉझिटिव्ह सुद्धा आहे. लव यू सर्वज्ञ. लव यू सर्वज्ञ.